जर का तुम्ही सोयाबीनची भाजी बनवताना अशा पद्धतीने बनवली ना, तर खरंच सांगते चव नाही विसरणार बरं का. एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. आणि मी तर म्हणेन की प्रत्येक भाजीला आहे ना, असा जर मसाला बनवला तर प्रत्येक भाजीची चव आहे ना अजून खुलते. चला मग रेसिपी पाहूया. सर्वात अगोदर सोयाबीन वडी घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये गरम पाणी टाकूया आणि 5 ते 10 मिनिट भिजत घालूया. सोयाबीन आहे ना अगदी मऊ होईपर्यंत गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि छान असं मऊ झालेलं आहे. तर आता त्यामधलं पूर्णपणे पाणी जे आहे ना ते नितळून असं गच्च असं पिळून पाणी काढून घेऊया. आता एक भांडं घेऊया. त्यामध्ये टाकूया सोयाबीन, उभा पातळ चिरलेला कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, हळद पावडर, घरगुती लाल तिखट 1 ते 1.5 चमच्याचा वापर इथे मी केलेला आहे. तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करा. धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, किचन किंग मसाला, 1 चमचा बेसन, चवीनुसार मीठ आणि सर्वात शेवटी टाकत आहे 1 ते 1.5 चमचा असं दही. सर्व मसाले, दही सोयाबीनला लावून घ्यायचं आहे, मिसळून घ्यायचं आहे आणि मॅरिनेशनसाठी म्हणून अगदी 10 ते 15 मिनिटे झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया. यानंतर कढई ठेवूया गॅसवरती. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकूया. तेलामध्ये जिरे आणि 2 ते 3 हिरव्या मिरचीचे काप टाकलेले आहे. याचबरोबर आता यामध्ये टाकूया मॅरिनेशन केलेलं सोयाबीन. थोडं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी. थोडंसं मसाल्याचं पाणीसुद्धा इथे मी वापरलेलं आहे. जर रस्सा हवा असेल तर गरमच पाणी वापरा, नसेल तर तुम्ही असंच झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये ही जी भाजी आहे ना ती तयार होते. पण इथे मी थोडाफार रस्सा बनवते, यासाठी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. परत एकदा मिक्स करून घेऊया. झाकण ठेवून अगदी 3 ते 4 मिनिटासाठी वाफवून घेऊया आणि मस्त अशी भाजी जी आहे ना ती तयार होते. आणि खरंच सांगते ही मसाला वापरून जर का तुम्ही भाजी बनवली ना तर पुन्हा पुन्हा बनवाल. सर्वात शेवटी टाकलेली आहे कसुरी मेथी. हातावरती थोडीशी अशी क्रश करायची आहे आणि मग टाकायची आहे आणि कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे. अशा पद्धतीने भाजी बनवा सोयाबीनची. तुमच्या घरच्यांना खुश करा. ही भाजी तुम्ही अगदी चपाती, भाकरी, भातासोबतसुद्धा एन्जॉय करू शकता, कारण खूप जबरदस्त लागते. मग नक्की बनवा आणि आनंद घ्या. धन्यवाद.